नमस्कार. पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवारांची दादागिरी चालू आहे आणि या दादागिरीच्या विरोधात होय मी दादागिरी करणाऱ्यापैकीच आहे असं म्हणून तिथल्या एका आमदारांनी जे काही भाष्य केलंय आणि स्वतःला दादागिरी करणारा घोषित केलंय त्याचं खुलेपणाने समर्थन करण्यासाठी मी आलोय. तुम्ही म्हणाल काय कुलकर्णी, डबल ढोलकी तुम्ही झाले का, मांडूळ तुम्ही झाले का? होय, तुम्ही करत असलेल्या सगळ्या आरोपांचं बिनधास्तपणे समर्थन करत, मान्य करत मी हे मान्य करायला आलोय की त्या आमदारांची दादागिरी मला मान्य आहे आणि हे कबूल करायला सुद्धा एक धाडस लागतं एका आमदाराचं की होय मी दादागिरी करतो. याआधी मी अशाच गुंडगिरी करणाऱ्या माणसांना अजित पवारांनी पुण्यात तिकीट दिली म्हणून विरोध केला होता. काय या गुंडाला त्या गुंडाला तिकीट दिलं आणि ते बायकोला तिकीट दिलं, मग दादा म्हणाले बायकोचा काय दोष, कुटुंबाचा काय दोष, सगळ्याच कुटुंबाला तुम्ही का हिंस्त्र ठरवता का, वगैरे वगैरे सगळं. दादानी आपल्या परीने, आपल्या दादा म्हणजे अजित दादा, आपल्या परीने आपल्या सगळ्या गोष्टीचं समर्थन करून टाकलं होतं. दादा किंवा पवार किंवा राष्ट्रवादी काही करणार असेल तर फार वाकडं बोलायचं नसतं. बाकी कोणी केल्यावर मात्र बोलायचं असतं. तुम करो तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, असा सगळा तो प्रकार असतो. दादांच्या या दादागिरीला पुण्यात उत्तर देणारा आमदार म्हणजे हिंदुत्ववादी महेश लांडगे. या लांडगेंनी दादांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन टाकलं. ते म्हणाले होय मी दादा आहे, माझी दादागिरी कुणासाठी चालते ते ऐका. ही दहशत कुणावर आहे माहिती का? माझ्या धर्माच्या विरुद्ध जो काम करतो ना त्याच्यावर माझी दहशत आहे. माझ्या इथल्या मायलेकींवर जो वाईट नजर ठेवीन त्याच्यावर माझी दहशत आहे. माझं शहर सुरक्षित राहावं, तिथं आतंकवादी कारवाया कोण करेल त्याच्यावर माझी दहशत आहे. माझी दहशत ही सर्वसामान्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी असेल. माझी दहशत असली यांच्यासारखी नाही कुणाला पण अडकव, कुठं पण बस, हे यांच्या वळ आले की सरेंडर हो, हे असली दहशत नाही. मी काय करतो माझ्याबद्दल दहशतीबद्दल बोलताना तर तुम्ही जाऊन विचारा सर्वसामान्यांना. मी 2014ला अपक्ष निवडून आलो, दहशतीमुळे आलो का? ऐकलं का असं बोलावं लागलं महेश लांडगेंना? कारण अजित पवारांनी गुंडांना तिकीट स्वतः दिली आणि दुसरी लोक दादागिरी करतायत असं सांगायला सुरुवात केली. महेश लांडगेंची ही दादागिरी या गुंडांसारखी आहे की अजून कोणत्या कारणासाठी आहे? महेश लांडगे जी दादागिरी करतात त्याला तिथले लोक दादागिरी समजतात का तिथल्या लोकांच्या ते उपयोगाचं आहे? याचा विचार कधीतरी करावा लागणार आहे की नाही? की तुम्हाला जशास तसं उत्तर देणारा माणूस गुंड असतो आणि तुम्ही केलं ते काय पुंड असतं? म्हणजे तुमची माणसं तुमच्या स्वार्थासाठी लोकांची वाट लावतील तेव्हा ते लोकशाहीचं काम आणि त्यांना जशास तसं उत्तर देणारा एखादा लोकप्रतिनिधी जन्माला आला की ते मात्र गुंडागर्दीचं काम, असं कसं चालेल? म्हणून महेश लांडगेंच्या या वक्तव्याचं समर्थन करावं लागेल. दादागिरी करणाऱ्या महेश दादा लांडगेंना दादा म्हणजे आपला मोठा भाऊ आणि आपल्या मोठ्या भावाने आपल्या चांगुलपणासाठी केलेली आपल्यावरची दडपशाही दादागिरी म्हणून स्वीकारावी लागेल. कारण ही दादागिरी आपल्या फायद्याची असते. ही दादागिरी स्वीकारावी लागेल. आणि अजित पवारांनी का कमी दादागिरी केली आहे? ते स्वतःला टग्या म्हणून घेतात, टगेगिरी करणारे म्हणून घेत होते, हे विसरता येईल. मागच्या निवडणुकीमध्ये बारामतीत मतदान नाही मिळालं तर मी तुझं दूध बंद करीन, मी तुझं पाणी बंद करीन, अशा धमक्या कोण दिल्या होत्या? सरकारच्या तिजोरीची चावी माझ्या हातात आहे, मी निधी द्यायचा की नाही मी ठरवीन, अशा धमक्या कोण दिल्या होत्या? पत्रकारांना खुलेआमपणे धमक्या कोण देत होतं? लाईव्ह कॅमेरा समोर धमक्या कोण देत होतं? अहो एवढंच नाही, भारतीय जनता पक्षाच्या असलेल्या काही लोकांनी साखर कारखाने चालवायला घेतल्यावरती तू साखर कारखाना चालवतोस कसा असं म्हणून त्यांचे कारखाने होणार नाहीत यासाठी कोण अडवलं होतं? लातूरच्या संभाजी पाटील निलंगेकरांना विचारून बघा.
बोथरे पाटील नावाच्या एका उद्योजकासोबत, उद्यमी माणसाच्या सोबत जेव्हा अजित पवारांनी 13 कारखाने होत आहेत हे बघितलं, 12-13 कारखाने, तेव्हा त्यांना बोलवून घेऊन तुम्हाला पैसे कसे मिळतात, बँका कर्ज कशा देतात मी बघतो, असं म्हणणारे अजित पवारच होते की. म्हणजे अजित पवार जेव्हा आपल्या सोबत व्यवसाय करणाऱ्या माणसाला धमकी देतात तेव्हा ती दादागिरी नसते, तेव्हा ते मोठ्या माणसांनी कान टोचणं असतं. आणि जेव्हा अजित पवारांना तुम्ही दादागिरी करायची नाही असं भाजपचं कोणी सांगेल अथवा महेश लांडगे सांगतील तर ती मात्र टगेगिरी दादागिरी असते. असं कसं चालेल? या दादागिरीचं खुलेपणाने समर्थन करावं लागेल. मुरलीधर मोहोळ पुण्यामध्ये दादांना जशास तसं उत्तर देत आहेत, तेव्हा मुरलीधर मोहोळ हे गुंडांचे समर्थक ठरतात. इतके दिवस दादा ब्राह्मण लोकांना टार्गेट करून दादाची माणसं बोलत होते, मिटकरी बिटकरी त्यातले बोलत होते, तेव्हा ते सगळं चालायचं. आणि आता मराठा नेत्यांनाही गुंड म्हणून त्यांची प्रतिमा हनन करण्याचं काम दादा करणार असतील तर जसं उत्तर द्यावं लागेल की नाही? दादांच्या गुंडगिरीला जर कोणी तशा स्वरूपाचं मुरलीधर मोहोळ काय किंवा महेश लांडगे काय, संभाजी पाटील काय किंवा उद्योजक बोथरे काय उत्तर देणार असतील तर त्या उत्तराला कौतुकच केलं पाहिजे. आणि ही दादागिरी म्हणजे मोठ्या भावाची आपल्यावरची दाखवलेली शक्ती ही योग्यच मानायला हवी. तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.